शहरामधील लोकांना शेती कशी केली जाते, पेरणी, लावणी कशी होते याबद्दल खूप उत्सुकता असते. आम्ही हळद लावणी आता चालू करणार आहोत. दरवर्षी हळदीचे कंद त्याचे फुटवे काढून घेऊन त्या फुटव्यांपासून पावडर बनवली जाते आणि जे कंद शिल्लक राहतात ते कंद एका खड्ड्यामध्ये गाडून पुरून ठेवले जातात, कारण ते पुढच्या वर्षी वापरता येतात. हे कंद 3-4 वर्ष वापरता येतात, त्यामुळे ते गाडून ठेवले जातात आणि मग जेव्हा मेच्या शेवटाकडे किंवा जून सुरुवातीला पहिला पाऊस पडतो त्यावेळेला हळदीची लावणी करायला सुरुवात केली जाते. मग हे खड्ड्यात पुरून ठेवलेले जे कंद असतात त्याला कोंब फुटतात आणि त्यामुळे ते बाहेर काढले जातात आणि त्याची लावणी केली जाते. तसेच कंद आम्ही खड्ड्यात पुरून ठेवले होते आणि ते बाहेर काढून आम्ही खालच्या शेतामध्ये हळदीची लावणी थोडीफार करून घेतली आहे. पण वरच्या शेतात आमची लावणी बाकी आहे. त्याकरता नांगरणी करण्यासाठी आम्ही बैल आणले आहेत, कारण वरच्या शेतामध्ये रोटावेटर घेऊन जाणं जरा कठीणच आहे. त्यामुळे बैलांकरवी नांगरणी करून घेत आहोत. ती झाल्यानंतर वरच्या शेतामध्ये पण आम्ही लावणी करू आणि त्यावेळेला आम्ही दाखवू की हळदीची लावणी कशी केली जाते. त्या कंदाला कोंब फुटतात, तर कोंबाचं तोंड वर करून ते 2-3 इंच छोटे छोटे खड्डे करून त्या खड्ड्यामध्ये ठेवले जातात. ते तुम्ही पुढे बघालच, व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही दाखवतो. हळदीसाठी नांगर इकडे फिरवायचा आहे, इकडे फिरवायचा आणि तिथे हळद लावायला सुरुवात झाली आहे. हे हळदीचे कंद आहेत. हे आता खाली खड्ड्यामध्ये ठेवून दिले होते त्यांना, ते आता काढले. आता ते चांगले पोचलेत. हा बघा केवढा मोठा त्याचा मोड आहे. हे असे आता जमवलेत आणि इकडे आता आम्ही ओळ्या बनवल्यात. हे अशा ओळ्या मग बेड ओळ्या म्हणा, बेड म्हणा. आणि या बेडच्या मध्ये आता हा एक बेड तयारी चालू आहे. हे बाकीचे सगळे तयार आहेत. आता ह्या इकडे मामा त्यामध्ये फोडून त्यामध्ये चांगलं खत, पानं आणि खत, चांगला चुरा झाला आहे पानांचा. आता तो घालतोय. हां, आता इकडे मग आम्ही इथं थोड्या वेळाने त्याचं एक एक आतमध्ये घालू, त्यावेळेला दाखवतो. यावेळेला आम्ही हळदीची जागा बदललं आहे. पूर्वी 2 वर्षापूर्वी आम्ही इकडे लावायचो. 2 वर्षानंतर आम्ही मध्ये 2 वर्ष खालती लावत होतो. ते ह्या जागेला विश्रांती दिली 2 वर्ष. आता चांगले बेड तयार केलेत. आता इकडे बघा मामाने हा बेड आहे, त्याच्यामध्ये आता आम्ही खत टाकणार आहोत. काही बेड आम्ही पण मामाबरोबर बनवले आणि त्याच्यामध्ये खत, शेणखत आणि कंपोस्ट असं घालून तयारी करून घेतली लावणीसाठी. आता हे कंद जे आहेत और नीचे जाने दे. और हो गया, बहुत हो गया ये देख. हाँ बताइए कि जितना नहीं. हाँ बराबर बराबर. हाँ बस. बढ़िया लागत है. हां, याला मोड चांगले आलेत, मस्तपैकी मोड आलेत. हा बघा केवढा जाडा मोड आहे. हे असे 1-1 फुटावर आता आम्ही लावत जाणार. जूनच्या दुसऱ्या आठवड्याच्या आसपास जी हळद लावणी केली होती त्याची छोटी छोटी रोपं आता बाहेर आली आहेत. ती तुम्हाला अरुण आता दाखवतोय. नमस्कार.
15 दिवसापूर्वी ह्या इकडे जी हळद लावली होती ती आता बाहेर आली आहे आणि आता पानं त्याला फुटायला लागलेत. ही सगळीकडे आता हळद मोठी होईल. हे मध्ये आम्ही प्लॅस्टिक टाकलं आहे कारण नाही तर मग तण काढण्यामध्ये खूप वेळ जातो. आता इकडे बघाल तुम्ही, इकडे खूप गवत तयार होतं, मग काढावं लागतं. मग त्यांच्यासाठी म्हणून आता हे प्लास्टिक साईडने लावलं आहे. तेवढं काम लेबर कमी जातो. हा हे नवीन एक हळदीला फूल आलं बघा, छान फूल. येतील.